आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। यात आता काय अजून इथे काय चल ना काय गरज आहे पण आता? अरे बाबा जा लवकर, नाही तर ती इथेच कपडे घेऊन येईल तुझे आणि तुला इथेच चेंज करायला लागतील। अरे करेक्ट आहे. अरे करेक्ट काय चल तू अरे कोण बघणार आहे मला इथे? सगळे लोक बघणार आहेत चला चांदीची वाटी घेऊन या। ते बघ मला बोलत आहेत गुरुजी। अरे तुला नाही बोलवत आहेत बोलला बोलवत आहेत ओके अरे समर, अरे किती वेळ, जरा लवकर यायचंच ना. मी देवळात गेलो होतो प्रसाद आणायला म्हणून उशीर झाला। चांदीची वाटी आणा लवकर। चांदीची कशाला? अस्सल बावन कशी सोन्याची आहे. हिरे जडित आहे हा? सोन्याच्या चमच्या सहित हे घ्या. वा छान, धनलक्ष्मी मातेचा आशीर्वाद असाच सदैव तुमच्या पाठीशी असू दे। चला यामध्ये दूध घाला। श्रीमन महागणपतये नमः। चला मामाला बोलवा, हा मामाचा मान। मामाला बोलवलं म्हणजे मला। अरे पण याच ड्रेस यार पहिला घास भरवण्याचा मान या तिच्या लाडक्या मामाचा आहे. आमच्याकडे सख्ख चुलत असं आम्ही काही मानत नाही. एक्सक्यूज मी वाव अधीरा आता अगदी स्मार्ट दिसायला लागली आहेस हा. मॉडेलिंग करणारीस की काय? कामाला ठेवते मी मॉडेल्सना. कास्टिंग डायरेक्टर आहे. कास्टिंग डायरेक्टर म्हणजे नक्की काय करणार आहेस पुढे तू? बरेच प्रश्न पडलेले दिसत आहेत तुम्हाला नाही? पुढे काय करावं बरं? काय मी काय नाही म्हणते नाही. पुढे लग्नच करावं म्हणते मी. लग्न? हो 26 वर्षांची आहे मी. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, हे जे घर आहे ना, ज्या घरात तुम्ही आता आहात ते घर माझं आहे. त्यावरून तुम्हाला असं वाटतं की मला पुढे काय करायची गरज आहे? पुअर पीपल. कुटुंब आता तुला सांभाळायचं आहे. मुलं खूप लहान आहेत समर, त्यांना कधीही अंतर देऊ नकोस. समर, हा चला चल जाऊया खाली। काय काय झालं? काय नाही रे यार,
फोटो बघितला ना, अस्वस्थ वाटतं काय. घे. दिसतं मला सगळं समर. रोजच बघतोय आम्ही. समर, तुझ्या बहिणीला एक सोन्याचा बोल हवा होता, तर त्या बोलपायी तू अख्खा महाल विकत घेतलास रे. पण ते नोटीस करणं सोड, कोणी तुला साधं पाटावर सुद्धा नाही बसवलं. जाऊ दे निकी, चला जाऊया खाली. तुला माहितीये समर, आम्ही दोघं जेव्हा रोज रात्री घरी जातो ना, तेव्हा आमची मुलं आमची वाट बघत असतात. आम्हाला बघून आनंदाने येऊन आम्हाला बिलकतात. आमची मुलं सोड, आमची कुत्री सुद्धा आम्हाला बघून आनंदाने उड्या मारू लागतात. छान वाटतं रे. आपण थकून घरी जातोय, कुणीतरी आपली वाट बघतंय, आपल्यासाठी दार उघडतंय. आपल्याला बघून कुणाला तरी मनापासून आनंद होतोय. हवं असतं रे हे फिलिंग. खूप छान वाटतं नाही का? पण त्यासाठी आपल्या आसपास आपली जवळची माणसं असावी लागतात. आहेत की, माझ्याही आजूबाजूला खूप माणसं आहेत माझ्या घरात. आहेत ना, खूप माणसं आहेत, पण कंपॅनियन, जोडीदार नको. एक अशी व्यक्ती जिच्याशी आपण मनातलं सगळं काही बोलू शकू. हे बघ समर, जोपर्यंत तुझ्या आयुष्यात अशी मुलगी येत नाही ना, तोपर्यंत तुझ्या मनाला काही शांतता मिळणार नाहीये. ऍब्सोल्युटली राईट. म्हणूनच मी तुला अरे हे काय वय आहे का माझं? अरे आयुष्यात एखादा नवीन माणूस स्वीकारण्याची किंवा एखादा नवीन माणूस आयुष्यात येण्याची. हो, हेच वय आहे. कारण आता तुला सगळ्यात जास्त त्याची गरज आहे. तरुण होता तो वर चालून गेलं रे. तरुण म्हणजे तरुण नाहीये मी. नाही, तसं नाही. ए, काहीतरी ठरव. कधी म्हणतोस मी काय तरुण आहे का, कधी म्हणतोस मी तरुण नाहीये. एक काहीतरी डिसाइड करतो. नाही नाही, ठरलं. आता ठरलंच. बोल, पटकन बोल. अरे काहीतरीच तुमचं. तुम्ही उगाच माझ्या मागे लागू नका. मागे नको. तुझ्या मनात कुणी आहे का? असेल तर सांग ए, ना तू वाट थांब. तसं. असेल कोणी तर तो मला सांगेल. अरे पण कधी सांग. माझ्याशी बोल. दादा, तू अजून रेडी? माय गॉड, जस्ट लुक एट यू. You are looking fantabulous. Amazing. Just amazing, पिंट्या दादा. अरे बाकी आयुष्यात इतकं सगळं छान छान बोलत असते, हे मध्येच पिंट्या दादा काय? Because I am your bae. बे म्हणजे निक, तू एक काम का करत नाहीस? याच्यासाठी ना जेन्झी डिक्शनरीच आण. आणि हे काय? तुम्ही अजून त्याच मायथॉलॉजिकल कपड्यांमध्ये आहात. तुम्ही प्लीज आमच्या फॅमिली फोटोमध्ये येऊ नका, ओके? अधीरा, हे दादा यांचे सॉरी. ओके, तुम्ही आमच्या फोटोमध्ये या, पण बॅक रो मध्ये थांबा, ओके? जागा नाहीये ना पुढे? नाही, ती जेन्झी आहे ना. झेनझी नाही, जेनझी. हा, तेच ते. जरा अगं आता upgrade हो ना. ती होतोच आहे मी. झेनझी काय? तेच एक तर एकही टर्म तुला माहिती नाहीये. दोघातली तुटे ना